तर वेळ न घालवता चला पाहूयात की डाळ तडका किंवा वरण भात कसं केलं जाते आणि तेही मोठ्या प्रमाणात. तर मित्रांनो, आज आमच्या सोसायटीमध्ये आम्ही जवळपास 400 ते 500 लोकांना जेवण्यासाठी तयारी केली होती आणि आमच्या इकडे गणपतीचा कार्यक्रम सुरू होता. तर त्याच्या निमित्ताने महाप्रसाद अरेंज करण्यात आला होता. तर त्याच्यासाठी आम्ही जवळपास 500 लोकांच्या जेवणासाठी आमच्या जेवणाचा मेनू होता वरण, त्याच्यानंतर भात, जिरा राईस, त्याच्यानंतर शिरा आणि त्याच्यानंतर जिलेबी. तर हे एवढं सर्व काही जे काही जेवण आहे ते बनवण्यासाठी 15,000 रुपये जवळपास खर्च आला होता. तर त्याच्या निमित्ताने एक व्हिडिओ बनवा म्हटले की एवढ्या मोठ्या प्रमाणात जे काय वरण वगैरे आहे किंवा डाळ तडका टाईप, तर ते कशा प्रकारे केलं जाते. तर हा लास्टला असे वरण तयार झाले. तर सुरुवातीला आम्ही पातेलं घेतलं आणि त्याच्यामध्ये तेल ओतलं. ते तेल असेल जवळपास अर्धा डबा, म्हणजे जो काही मोठा डबा येतो त्याच्यातलं. आणि त्याच्यानंतर तेल गरम होऊन दिल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये मसाले वगैरे हे जे काय आहे ते सर्व टाकले. म्हणजे जेवढे काय 5-7 प्रकारचे मसाल्याच्या पुड्या होत्या, तर हे जे काही पाळ आहे एवढे भरून आम्ही सर्व मसाले गोळा केले. त्याच्यानंतर साईडलाच टोमॅटो वगैरे ते काय चिरून ठेवलं होतं आणि नंतर चटणी, अंबारी मसाला, ते कांदा लसूण मसाला वगैरे. नंतर तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये ते जिरा मसाला टाकला आणि ज्यावेळेस त्याला असे फोडणीसारखी चरचरी यायला लागली, त्याच्यानंतर थोड्या वेळाने आम्ही त्याच्यामध्ये कढीपत्ता वगैरे टाकला. तर हे सर्व फ्राय व्हायला सुरू आहे. ॲक्च्युली गॅस खूप वेळ राईस वगैरे शिजवलं होता, त्याच्यामुळे गॅसची टाकी खूपच थंड झाली. त्याच्यामुळे गॅसचा प्रेशर काही येणं झालं. तर त्याच्यामुळे थोडंसं तेल गरम होणं झालं. तरी पण हे बघा, कढीपत्ता वगैरे आता भाजून घ्यायचं म्हणजे. त्याच्यानंतर हे सर्व होत असतानाच परत त्याच्यामध्ये तुम्हाला कांदा आणि टोमॅटो वगैरे आहेत ते टाकायचं आहे. त्याचंच साईड बाय साईड जे काही लागणारे मसाले आहेत, जिरे मिरी किंवा इतर गोष्टी, त्याही तुम्हाला टाकायच्या आहेत. आणि हे सर्व करत असताना तुम्हाला ते व्यवस्थित पद्धतीने हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित फ्राय होतं. त्याच्यानंतर तुम्हाला ही एक मिरची टाकायची जी लाल भडक दिसते. आता हे मिरचीचं नाव काय आहे मला पण माहीत नाही, परंतु बरेच जण या मिरचीला खातात किंवा या मिरचीमुळे एक वेगळ्याच प्रकारचा चांगला आस्वाद येतो. आणि जर का तुम्ही हे मिश्रण वगैरे बघितलं, हे मसाला वगैरे, तर तोंडाला पाणी सुटते एवढ्या पद्धतीनं त्या मिरचीचं योगदान राहते. त्याच्यानंतर हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये लसूण किंवा जे काय दुसरं आहे अद्रक वगैरे, तर त्याची पेस्ट टाकायची. एवढ्या मोठ्या प्रमाणात पेस्ट टाकले. आणखी वरून त्या पाळ्यामधून पेस्ट टाकायला सुरू आहे. तर आम्ही पातेलं वगैरे थोडंसं खाली घेतलं होतं कारण तेल खूपच गरम झालं होतं आणि त्याच्यानंतर परत गॅसवरती ठेवलं. तर तुम्हाला हे चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जाणवेल की हे व्यवस्थित झाले. त्याच्यानंतर आम्ही टोमॅटो वगैरे पण टाकले आणि ते पण तुम्हाला अशा प्रकारे हे करून घ्यायचं आहे फ्राय. तर साईडलाच तिकडे भात वगैरे होता, तर ते गरम पाणी केलं आणि पाण्याला एकदम उकळून दिलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्यामध्ये भात टाकला. तर हे जे काय मोठ्या प्रकारचे पातेलं दिसतं, तेवढे 2 मोठे पातेलं भरून आम्ही भात केला होता आणि त्याच्यामध्ये आणखी तांदूळ टाकायला सुरुवातच आहे. ॲक्च्युली सुरुवातीला आम्हाला वाटलं की सोसायटीमध्ये खूप लोक वगैरे येतील, परंतु त्या दिवशी काय झालं की बऱ्याच जणांचं लक्ष्मीचं हे होतं, लक्ष्मीपूजन, महालक्ष्मी म्हणून दुसरा दिवस होता. तर बऱ्याच ठिकाणी महाप्रसाद होता आणि जेवणही होते सोसायटीमध्ये. तर हे जे काय पाणी उकळलेलं होतं, तिथं भाताला अशा प्रकारे उकळी येते आणि तुम्हाला इथे भात वगैरे शिजलेलं असेल तर त्याच्यामध्ये आम्ही थोडीशी कोथिंबीर वगैरे किंवा कढीपत्ता वगैरे टाकलेला आहे. तर हे टोमॅटो वगैरे जे काही मग असे मसाला टाकलेलं मिश्रण होतं ते फायनली असं दिसत आहे, म्हणजे एकदम तरी आल्यासारखं मिश्रण झालेलं आहे. तर तुम्हाला आता हे सर्व जे काही मिश्रण आहे ते आम्ही अगोदरच एक पातेलं घेतलं होतं आणि त्या पातेल्यामध्ये आम्ही डाळ वगैरे असे गरम करून ठेवलेली, त्याच्यामध्ये भोपळा वगैरे टाकलेला. तर त्या पातेल्यामध्ये तुम्हाला हे मिश्रण ओतायचं आहे. तर हे एकदा मिश्रण म्हणजेच चटका टाईपचं, तर हे एकदा ओतलं की परत तुम्हाला त्या डाळ असणाऱ्या पातेल्याला उकळी वगैरे द्यायची आहे, म्हणजे ते सर्व एकत्र मिळून येईल आणि आणखी थोड्या वेळ त्याला शिजून द्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित पूर्णपणे मिसळेल. आणि तुम्हाला हे ज्यावेळेस हे मोठे पातेलं असते त्यावेळेस खबरदारी घ्यायची की हे पूर्णपणे मिक्स होईल आणि त्यामुळे त्याची चव वगैरे व्यवस्थित आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल की
हे हळूहळू वरणमध्ये कन्वर्ट व्हायला लागलेलं आहे. म्हणजे हे तिखट टाईपचं वरण आहे. पलीकडेच भात शिजत आलेला आहे. थोड्या वेळाने तो शिजेलच पूर्णपणे. तर आता हा थोडा वेळ झालेला आहे. खालून गॅस पूर्णपणे फुल आहे. थोड्या वेळाने तुम्हाला उकळी फुटलेली दिसेलच. तो साईडला भातावरती टोपण झाकलेलं होतं. त्या वाफेमुळे भाताला पूर्णपणे फरक पडेल आणि शिजून जाईल. तर लास्ट क्षणाला तुम्हाला हे वरण असं पाणी वगैरे कमी झालेलं आहे. तर ते शिजून वगैरे तुम्हाला डाळ वगैरे दिसायला सुरुवात होईल आणि जे काय तेल तरी वगैरे ते साईडला होईल. आणि एकदम लास्टला तुम्हाला अशा प्रकारे वरण तयार झालेलं दिसेल. त्याच्यावरती आम्ही परत कोथिंबीर वगैरे टाकले आहे. पलीकडे भात वगैरे शिजून तयार झालेला आहे आणि शिरा वगैरे पण तुम्ही ऑलरेडी केला होता. तर तुम्हाला मित्रांनो कशी रेसिपी वाटली आणि हा प्रसाद त्या आसपासच्या लोकांना वगैरे वाटला. सर्वजण खुश होते आणि सर्वांनी बोलले त्याची टेस्ट आणि चव एक नंबरच आहे. तर हे काही मिडलचे व्हिडिओ आहेत की कशा मिरचीला वगैरे बसत होता कसं काय हे बघत होतं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि पुढचा व्हिडिओ असं
बारा वाजले की झाले चालू कॅन्ट काढायचं तर मग सांगायचं मी काही येत नाही तुपातलं सगळं तुपात प्युअर